तर यानंतरची बातमी आहे नाशिकमधून गोदावरी महाआरतीबाबत दावे प्रतिदावे सुरूच आहेत। पुरोहित संघाकडून आज संध्याकाळी महाआरती करण्यात येणार आहे। तर गोदावरी नदी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्यापासून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून शासकीय महाआरतीला सुरुवात होणार आहे। शासकीय महाआरतीच्या आधीच पुरोहित संघाकडून आज भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शासकीय महाआरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समितीमध्ये वाद सुरू आहेत। गोदावरी महाआरतीबाबत दावे प्रतिदावे हे सुरूच आहेत। गोदावरी नदी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरोहित महासंघाकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। पुरोहित संघाकडून आज संध्याकाळी महाआरती करण्यात येणार आहे। गोदावरी नदी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर या आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्यापासून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून शासकीय महाआरतीला सुरुवात होणार आहे। शासकीय महाआरतीच्या आधीच पुरोहित संघाकडून भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, शासकीय महाआरती गोदावरी नदीतीरी ही उद्यापासून सुरू होणार आहे, पण यावरून पुरोहित संघामध्ये देखील वाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अधिकची माहिती। किरण, आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। बोला किरण। काही तांत्रिक अडचणीमुळे किरण यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। गोदावरी महाआरतीबाबत दावे प्रतिदावे सुरू आहेत। पुरोहित संघाकडून आज संध्याकाळी महाआरती करण्यात येते। गोदावरी नदी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर या आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शासकीय महाआरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समितीमध्ये वाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोदावरी महाआरतीबाबत अजूनही दावे प्रतिदावे हे सुरूच आहेत। गोदावरी नदी प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर आरतीचं आयोजन संध्याकाळी करण्यात आलेलं आहे। पुरोहित महासंघाकडून ही आरती करण्यात येणार आहे।